थोडं नॉर्मलच आम्हाला वाटलं, तरी पण तुम्ही पण विजिट करा कधीतरी. आणि मग माझ्या चॅनलला काय करायला पाहिजे रे सागर? लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे. शेअर पण करा आणि व्ह्यूज येऊ द्या भरपूर. चला तर मग आता नेक्स्ट प्लेस वरती भेटूया. आणि छत्री बघा माझा पोपटलाल बनलेला. बघा मित्रांनो, आम्ही आता इकडे शनिदेवाच्या मंदिरात आलोय आणि वॉट अ प्लेस, एकदम खतरनाक प्लेस आहे, एकदम भारी. आणि आता पुढे चाललोय. मित्रांनो, तर आम्ही इकडे आलोत मंदिरात, शनी मंदिरात आलोय आणि हा सेकंड डे आहे आमचा. तर या पद्धतीने सगळे आहेत मंदिर वगैरे बघा. तर मित्रांनो, हा आता आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इकडे शनिदेवाच्या मंदिरात आलो. सागर मग शनी सिंगापूर इथे आलोत. आणि तुम्ही आता इकडनं बघू शकता किती उंच अशी मंदिर, खूप मोठा आहे इथला आणि इथला नजारा सुद्धा एकदम भारी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथं आणि फोटोशूट पण चालू आहे इकडे. आमच्या फॅमिली मेंबर इकडे फोटोशूट करतात आणि सागर त्यांना बघ ते कसे फोटो घेतात ते, असं म्हणजे कोणत्या अँगलने घेतात ते आम्ही बघतो. पण आमचा कोणी फोटो नाही काढत, काय नाही. आता तरी कोणाला तरी सांगू, फोटो सागर तू माझा फोटो काढ, मी तुझ्या काढते. इकडे पाणी, इकडे बघा, इकडे दिसतं, इकडे पाणी वगैरे भरत असेल आणि नदीसारखीच असेल किंवा साठा करत असतील पाण्याचा. आणि अशा पद्धतीने एकदम ब्युटिफुल असं प्लेस आहे इकडे. तर चला नंतर भेटूया. आणखी खूप प्लेसेस बघायचे आहेत मंदिराचे वगैरे, तर ते आपण लवकरच बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर चाललो. हो, शनी सिंगापूर इथे झालेलं आहे दर्शन आणि चाललो. बाकीचे आमचे फॅमिली मेंबरसुद्धा येतात मागून. आणि तुला कसं वाटलं सागर? मला खूप मजा आली. आता भरपूर आता बाहेर जायचं आहे आम्हाला. मम्मी पप्पा पुढे जात आहेत आणि आम्ही फोटो काढत होतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडा. मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आलो होतो एकविराला. सागर काय आणि इकडे तुम्ही बघू शकता भरपूर असा पाऊस आहे, भरपूर असा पाऊस आहे. आणि पावसात आम्ही चाललो सगळेजण टीम. आमचा ड्रेस रेनकोट कोड आहे ब्लू कलर. आणि किती पाऊस आहे रे सागर? खूप पाऊस आहे, पाऊस आहे खूप म्हणजे खूप जास्त. आम्ही जिथे जातो तिथे पाऊस आम्हाला. तेच तिथे भीमा सरोवरला पण आम्हाला पाऊसच, ढगाळ पाऊसच भेटला. आणि इकडे पण पाऊसच भेटला, एकविराला पण पाऊसच आहे. तर बघू मित्रांनो आता पुढे आता काय होतंय. भीमाशक्तीवरती आम्ही रेनकोट घेतला, आम्हाला तर एकविराला काम लागलं. तिथे रेनकोट घेतलेला इथे पण उपयोगात पडतो, ही एक चांगली गोष्ट आहे. चला तर पुढे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पायऱ्यांनी कसे झरे वाहतात आणि या स्थितीमध्ये आम्ही चाललोय आणि ते भरपूर पाऊस आहे, बघू शकता तुम्ही, भरपूर पाऊस. तर मित्रांनो, मी आताच आली एकविराला जाऊन. हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि एकदमच भारी असा व्ह्यू आहे.
प्रसाद वगैरे घेतला आणि इकडे बघा वातावरण एकदमच भारी आहे. वातावरण एकदमच भारी. आता आम्ही ग्रुप सेल्फी घेणार आता ग्रुप सेल्फी घेणार आहेत आम्ही. सागर काय बोलतो? काय बोलू काय मग काहीतरी बोला ना. लोणावळा फिरून झाला, एक विराचं दर्शन झाला. हो आता नेक्स्ट लोकेशन सरप्राईज आहे ना. सरप्राईज. हो तर नंतर नेक्स्ट लोकेशन वरती आम्ही पाऊस आला ना भेटू. तर थोडी मजा नाही आली. हो पाऊस आला. हे सागर जिथे येतो ना तिकडे पाऊस पडतो ना. सागर तुम्ही खालती आले तेव्हा पाऊस उघडला. हे बघा तुम्ही भरपूर सारी गर्दी. तर मित्रांनो इथं आलो भुसी डॅमकडे. भुसी डॅम तर हे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे. भरपूर लोक इकडे विजिट करायला येतात आणि इथं जास्तीत जास्त काय आहे वॉटरफॉल वगैरे आहे आणि वरतीसुद्धा जायला जागा आहे. आणि इकडे मके वगैरे भेटतात. नॉर्मली सगळं खडकाळ भाग आहे हा. सगळं तुम्ही बघू शकता एकदम खडक आहे सगळीकडे. अरे मग सागर काय सांगतोस तू? कुठे हरवलेला? मी तुला शोधत होती रे. आम्ही दुसऱ्याच रस्त्याला गेलेलो होतो. आम्ही लेट झालो. तुम्ही बरोबर रस्त्याला गेलो, आम्ही दुसऱ्याच रस्त्याला गेलो होतो. काय सांगा बुलबुल झाले काय? बुलबुल दोन रस्ते होते ना. मग एक्सपिरियन्स कसा होता? मग होतं चांगलं होतं. चांगलं होतं. डॅम वगैरे बघितला पण थोडं नॉर्मलच होते. एवढं काही स्पेशल नव्हतं. पण तरी तुला काय आवडलं? तुला काय आवडलं जास्ती? मला हे ना ते आपल्या जवळचा तो खडखड डॅम हा त्याच्यासारखा त्याच्यासारखं. हो त्याच्यासारखं वाटलं. त्यापेक्षा चांगला आहे. खडखड डॅम जो आहे तो थोडा मोठा आहे आणि पाणी सुद्धा जास्त आहे तिथे. आणि इथे थोडं छोटा आहे, स्पेस कमी आहे आणि थोडं नॉर्मलच आम्हाला वाटलं. तरी पण तुम्ही पण विजिट करा कधीतरी. आणि मग माझ्या चॅनलला काय करायला पाहिजे रे सागर? लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे. शेअर पण करा आणि व्ह्यूज येऊ द्या भरपूर. चला तर मग आता नेक्स्ट प्लेस वरती भेटूया. आणि छत्री बघा आज हा पोपटलाल बनलेला. चला मग भेटूया गाईस. गाड़ी में छोड़ के मेरे सबके बाद को लग रहा तू आपला मित्रांनो तर आम्ही आता इकडे आलेलो आहोत टायगर स्पॉट वरती. आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो बघा. वॉट अ व्ह्यू. एकदम भारीसा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. हॅलो. हा मग सागर काय वाटतं तुला? तसे फोटो वगैरे कसे काढले आणि कसा तुला एन्जॉयमेंट वाटतो का इकडे? आहे थोडा. टायगर पॉइंट कसा? टायगर पॉइंट टायगर सारखाच आहे. इकडे कारवाची झाडं बघा खालते. ते आमचे मम्मी पप्पा तिकडे सगळे बसले. ती सिस्टर बघा लपते माझी सिस्टर. बघा टायगर पॉइंट एकदम टायगर इकडे तर नाही आहे पण टायगर पॉइंट सारखा आहे. भयानक आहे थोडा एकदम भारी. टायगर हा बघा टायगर. व्हाईट टायगर आहे. तो व्ह्यू बघा ना. तो व्ह्यू बघा. व्ह्यू पण एकदम भारी आहे. आम्ही कुठे मित्रांनो आता इकडे थांबलोय. हा कोणता आहे? खंडाळा. आणि इकडे बघा आम्ही ढगात आलोय. स्वर्ग. सागर काय बोलतो? ढगात आहे. सागर उडायला लागला होता आता त्याला.
चालते बघा आम्ही ढगात आहे. ढगात आहे. हा बघा नेचर तुम्ही बघू शकता. इकडे मस्त थंडी हवा इकडे येते आणि सागर एकदम एंजॉय करतो. सागर आप हिंदी में कुछ बोलना चाहेंगे सागर? नाही, माझी हिंदी मिक्स होऊन जाते. मिक्स होऊन जाते. मग तुम्ही फार असता. चालेल. तर मग आता बघू शकता आता इथपर्यंत धुकं आलेलं आहे. एकदम भारी धुकं एकदम भारी आलेलं आहे आणि बघा, धुकं इकडनं येत आहे. डोंगर पण आहे. तर बघा हे बघा धुकं इथं आलं. धुकं इकडे रस्त्यापर्यंत आलेलं आहे. हे बघा हे बघा हे बघा एकदमच भारीसा सीन आहे. चला तर नंतर भेटूया दुसऱ्या लोकेशनवरती.